शालेय शिक्षण विभागानं कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय अखेर रद्द केलाय। 10 आणि त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये आता डी.एड. बी.एड. पात्रताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यास शिक्षण विभागानं मान्यता दिली होती। नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तात्पुरती व्यवस्था असल्याचं शिक्षण विभागाचं म्हणणं होतं। मात्र शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आता 20 जानेवारीपासून प्रत्यक्ष सुरू झालाय। पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहेत, त्यामुळे कंत्राटी तत्वावरील नियुक्तीचा शासन निर्णय रद्द करण्यात आलाय। तुम्ही मोबाईल वापरताय तर सावधान राहा, कारण तुमच्या मोबाईलचा कधीही स्फोट होऊ शकतो। मुंबईत धावत्या लोकलमध्ये चक्क मोबाईल फोनचा स्फोट झाल्याची दुर्घटना घडलेली आहे, त्यामुळे एकच घबराट उडाली। सीएसएमटी ते कल्याण ट्रेनमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। कळवा स्टेशनमध्ये काल रात्री 8:12 ही लोकल आली होती, तेव्हा अचानक मोबाईलचा स्फोट झाल्यानं लोकलमध्ये धूर पसरला। सुदैवानं या मोबाईल स्फोटामध्ये कुणीही जखमी झालं नाही, मात्र प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला होता। चक्क लोकल ट्रेनमध्ये मोबाईलचा स्फोट झालेला आहे। मोबाईलचा स्फोट होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी पाहूया आपण ग्राफिकच्या माध्यमातून। बघा, चार्जिंग करताना मोबाईल वापरू नका, या गोष्टी आवर्जून टाळा। तुमचा मोबाईल इतर कोणत्याही फोनच्या चार्जरनं चार्ज करू नका। रात्री झोपताना मोबाईल चार्जवर ठेवू नका। फोनच्या बॅक कव्हरच्या मागे पैसे किंवा कागद ठेवणं टाळा। मोबाईल 2 ते 3 तास सतत वापरल्यानंतर त्याला ब्रेक द्या। तेव्हा तुम्ही मोबाईल वापरत असाल तर काळजी घेणं आवश्यक आहे। आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून। केंद्र आणि राज्य सरकारनं समन्वय साधून तत्काळ नाफेडची खरेदी केंद्र सुरू करावीत अशी मागणी होती। शेतकऱ्यांच्या घरातील सर्व सोयाबीन खरेदी करा, अन्यथा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन मुंबईत जाम करू असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलेला आहे। शेतकऱ्यांचा संयम तुटायची हे सरकार वाट पाहणार आहे का, असा सवाल देखील त्यांनी केला। नोंदणी आणि बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं कापूस खरेदी केंद्र बंद केल्याचा निर्णय सीसीआयनं घेतलेला आहे। सीसीआयची खरेदी बंद झाल्यानं शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी भावानं कापूस विकावा लागणार आहे। यवतमाळमध्ये सीसीआयनं कापूस खरेदीला पुन्हा सुरुवात केली आहे। कापूस ठेवण्यासाठी जागा नसल्याच्या कारणावरून खरेदी थांबवण्यात आली होती, मात्र 10 दिवसानंतर पुन्हा सुरुवात करण्यात आली। यावेळी तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी होत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य दिसून आले। ज्वारी पिकाचे जंगली प्राण्यापासून विशेषतः रानडुकरांपासून संरक्षण करण्याकरता मावळच्या पुसाणे गावांमधील एका शेतकऱ्यानं नामी शक्कल लढवली। आपल्या शेताच्या चारी बाजूनं तार कंपाऊंड बांधून जंगली प्राणी पिकांमध्ये जाऊ नये याकरिता संपूर्ण शेताला कुंपण केलंय। पुण्यात 8 ते 10 मेडिकल दुकानं चोरट्यांनी फोडलेली आहेत। दुकानाचं शटर उचकटून चोरट्यांनी रोकड लंपास केली। चोर सीसीटीव्हीत कैद झालेत। पोलीस आता या चोरांचा शोध घेत आहेत। कोल्हापुरात भरधाव कार मेडिकलमध्ये घुसलेली आहे। या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे, तर मेडिकल दुकानाचं देखील नुकसान झालंय। संतप्त जमावानं मात्र गाडीची तोडफोड केली, शिवाय चालकाला मारहाण केली। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ही दुर्घटना घडली। शिरोळ तालुक्यातील टाकोडेमध्ये हा अपघात झाला। बदलापुरातल्या कात्रा परिसरातील कल्याण कर्जत महामार्गावर रिक्षावाल्याच्या चुकीमुळे एका ट्रकनं डंपरला पाठीमागून धडक दिली। या अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहेत। सुदैवानं या अपघातात कोणीही जखमी झालं नाही। या अपघातात ट्रकचं मात्र मोठं नुकसान झालं। उल्हासनगरमध्ये कारनं दुचाकीला धडक दिली। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरचे 2 जण रस्त्याच्या बाजूला फेकले गेले। संभाजीनगरमध्ये बुरखा घालून घरात शिरणाऱ्या दोघांना जमावानं बेदम मारहाण केली आहे। ते दुचाकीवरून पळ काढत असताना त्यांना चोप दिला, तर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि चोरट्यांना ताब्यात घेतले। त्यांना आता रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले।
छत्तीस जिल्हे 36 रिपोर्टर नंतर पुढची बातमी आता नवी मुंबईतून. खारघर इथे डोक्यात हेल्मेट घालून शिवकुमार शर्मा यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी एका आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे. शिवकुमार शर्मा याला मारहाण करताना त्याला पकडून ठेवणारा आरोपी रेहान शेखला अटक करण्यात आली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले. हेल्मेटनं हल्ला करणारा आरोपी अद्याप फरार आहे. पुन्हा एकदा आपण 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून राज्यातल्या काही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. येरवड्यात गोर बंजारा समाजानं जनआक्रोश मोर्चा काढला. क्रांतिकारी सेवालाल महाराज यांच्या पुतळ्याचं बांधकाम सुरू करण्यात यावं या मागणीसाठी हा मोर्चा होता. येरवडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. काही समाजकंटकांच्या विरोधात नाशिकमध्ये कश्यपी धरणावर धरणग्रस्त शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांनी पालिकेत नोकरी, पाणी आणि मोबदल्याच्या प्रमुख मागण्या केल्या. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना रोखून धरलं. यावेळी त्यांच्यामध्ये झटापट झाली. धाराशिवमधील परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणातून कंडारी कालव्यात सोडलेलं पाणी बंद केल्यानं शेतकरी आक्रमक झाले. 2 दिवसात पाणी न सोडल्यास जलसमाधी आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. वाशिमच्या वाकदमध्ये जनजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचं काम मुदत संपून देखील पूर्ण झालं नाही. परिणामी गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी 2 किलोमीटरची पायपीट करावी लागते. त्यामुळे पाणी पुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा काढत साखळी उपोषण केलं. संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातील जायकवाडी धरणाची पाणी पातळी यंदा गतवर्षाच्या तुलनेत सुस्थितीत आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी जलसाठा 34% होता, मात्र यावर्षी तो 76% आहे. त्यात दुपटीने वाढ झाली. मात्र ऊन वाढत असल्यानं बाष्पीभवन वाढत चालल्याची भीती व्यक्त होते. वाशिम शहरात सर्वच प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले. त्यात प्रामुख्याने नगर परिषदेत जिल्हा सामान्य रुग्णालय या दरम्यानच्या रस्त्यावर मोठी दुरावस्था झालेली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत आणि हे खड्डे चुकवण्याच्या नादात रोज अपघात होत आहेत. बुलढाण्यात खामगावमध्ये काही शेतकऱ्यांकडून बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहीर खोदण्यात आली. मात्र राज्य सरकारकडून देण्यात येणारं अनुदान शेतकऱ्यांना मिळालं नाही. त्यांनी व्याज काढून विहीर खोदली. त्यामुळे अनुदान न मिळाल्यास आत्महत्या करू असा इशारा त्यांनी दिला. बुलढाणा शहराला लागून असलेल्या साखळी गावामध्ये भुयार सापडलेला आहे. घराच्या बांधकामासाठी पाया खोदण्याचं काम सुरू असतानाच एक माठ लागला. तो बाजूला केल्यानंतर खाली मोठं भुयार दिसून आलं. त्यावेळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. पुरातत्व विभागानं प्रत्यक्षात पाहणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. संभाजीनगरमध्ये 4000 सरकारी कर्मचाऱ्यांचं रेशन कार्ड रद्द करण्यात आलं. जिल्हा पुरवठा विभागाकडून ही मोहीम राबवण्यात आली. शासकीय कर्मचारी गरिबांच्या अन्नधान्यावर डल्ला मारत असल्याचं हे समोर आलं आणि त्यामुळे आता ही कारवाई करण्यात आली. सोलापूरमध्ये वाहतूक शाखेकडून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई करण्यात आली. यावेळी चालकानं पोलीस अधिकाऱ्याशी वाद घातल्यानं पोलिसांनी बुलेट जप्त केले. तसंच वाहतूक शाखेकडून 1.5 महिन्यात 523 मॉडिफाईड सायलेन्सरवर कारवाई झालेली आहे. सुमारे 5 लाखांचा दंडही ठोठावण्यात आलेला आहे. संभाजीनगरमध्ये सोयगाव तालुक्यातील निमखेडी शिवारात बिबट्यानं गायीवर हल्ला केला. त्यात गायीचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झालेले आहेत. वन विभागानं तातडीनं बिबट्याला पकडावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली. वाघाच्या दर्शनानं जाम खैर लाईनची परिसरात दहशत पसरलेली आहे. मागील 3 दिवसांपासून वाघाच्या दहशतीनं गावात भीतीचं वातावरण आहे. वन विभागानं शोध मोहीम हाती घेऊन वाघ काही हाती लागत नाही. आता पुढची बातमी आहे महायुती सरकारच्या काळात सुरू झालेला लाडका भाऊ योजनेबाबत. ही योजना आता गुंडाळण्याची हालचाल सरकार दरबारी सुरू आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण येतोय, त्यामुळे लाडका भाऊ योजना बंद होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली होती. यात सरकारकडून 5,000 रुपयांपर्यंतचं स्टायपेंड 6 ते 36 महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीसाठी दिलं जात होतं. मात्र या योजनेकडे खासगी कंपन्या तसंच विद्यार्थ्यांनी देखील पाठ फिरवलेली आहे. योजनेत सहभागी असलेले इंटर्न होते 1,27,339. प्रत्यक्ष स्टायपेंड घेतलेले इंटर्न होते 1,16,950. सरकारी आस्थापनांमधील इंटर्न आहेत 80,544. खाजगी आस्थापनांमधील इंटर्न आहेत 46,795. साताऱ्यातील लोणद परिसरामध्ये अतिक्रमण नगरपंचायतीच्याच वतीने हटवण्यात आलेले आहे. अनेक वर्षांपासून या परिसरामध्ये अतिक्रमण वाढलं होतं, त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. मात्र अतिक्रमण हटवल्याने आता नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. चिखली, कुदळवाडी, जाधववाडी भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येते. महापालिकेच्या 40 वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत कारवाई सुरूच राहणार आहे. मुंबईच्या उशिवारामध्ये लागलेल्या आगीवर अखेर 1.5 तासांनी नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. फर्निचर मार्केटला सकाळी 11:30च्या सुमारास भीषण आग लागली होती. 10 ते 15 सिलेंडरचा स्फोट झाला. जवळपास 25 दुकानं भस्मसात झाली आहेत. संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यात लाख खंडाळामध्ये 12वीच्या पेपरसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपघात झाला. त्यात 5 विद्यार्थी जखमी झाले. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार पलटी होऊन ही दुर्घटना घडली. कोल्हापुरात शिष्यवृत्तीची परीक्षा देऊन घरी जात असलेल्या विद्यार्थ्याचा गाडीखाली आल्यानं मृत्यू झाला. शाहूवाडी तालुक्यातील वनागडेवाडीत ही दुर्घटना घडली आहे. ट्रॅक्टरच्या मागच्या 3 चाकाखाली आल्यानं त्याचा मृत्यू झाला. शेवाडी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली. सोलापूर अक्कलकोट रस्त्यावर पेट्रोल घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रॅक्टरमधून पेट्रोलची गळती सुरू आहे. भरधाव वेगानं जाणाऱ्या टँकरवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही दुर्घटना घडली आहे. नागपूरमध्ये बुटीबोरीमधील MIDC परिसरामध्ये कार विहिरीत कोसळली. यामध्ये 3 तरुणांचा मृत्यू झालाय. कारनं जात असताना त्यांची कार रस्त्यालगत असलेला कठडा नसलेल्या विहिरीत कोसळली. ही तिघे वेळीच बाहेर न निघू शकल्यानं त्यांचा मृत्यू झाला. कोल्हापुरात विक्रीसाठी गांजा घेऊन फिरणाऱ्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 44,000 रुपयांचा 2 किलो गांजा जप्त केलाय. तसंच 2 दुचाकी जप्त करण्यात आल्यात. या प्रकरणी सुदर्शन हवलदार आणि मोहम्मद सिद्दीकी यांना अटक झाली. सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणावरून भाजपचे आमदार सुरेश धस आणि आमदार जितेंद्र आव्हाड आमने सामने आलेले आहेत. सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येतील आरोपी पोलिसांना माफ करायचं तर मग वाल्मिक कराडला देखील माफ करायचं का, असा सवाल आव्हाडांनी विचारला. तर रॉकेल टाकणं हाच आव्हाडांचा धंदा आहे, असा पलटवार सुरेश धस यांनी केला. परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आलेली आहे. महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत. 21 ऑक्टोबर 2023 रोजी परळी तहसील कार्यालय परिसरामध्ये महादेव मुंडे यांची निर्गुण हत्या झाली होती. या प्रकरणाला जवळपास 1.5 वर्ष उलटल्यानंतर देखील आरोपी अजूनही मोकाट आहेत. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचा प्रताप समोर आला आहे. खासगी विमानासाठी ऋषीराजनं तब्बल 68 लाख रुपये मोजले. कौटुंबिक वादानंतर ऋषीराज सावंत यानं बँकॉकला जाण्याचा प्लॅन केला होता, अशी माहिती समोर आली. तानाजी सावंत यांचा मात्र ऋषीराजनं बँकॉकला जाण्यासाठी नकार होता. त्यामुळे कोणाला न सांगता तो बँकॉकला जाण्यासाठी निघाला होता. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत याचा पुणे विमानतळावर पोलिसांनी जबाब नोंदवला. तानाजी सावंत यांच्या तक्रारीनंतर खासगी विमान ट्रॅक करण्यात आलं आणि विमान पुन्हा पुण्यात आणण्यात आलं.
कौटुंबिक वादातून ऋषिराज सावंत बँकॉकला निघाला होता. दरम्यान त्याला परत आणण्यासाठी तानाजी सावंत यांनी सत्तेचा गैरवापर केला असा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. शिवसेनेचे मंत्री एस सहाय्यक आणि सचिवांच्या नियुक्तीवरून प्रचंड नाराज असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून पीए आणि पीएसची नियुक्ती केली जाते. अगदी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या पीए आणि पीएसची नियुक्ती सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयातून होणार आहे. अजित पवारांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्याची बैठक झाली. मात्र या बैठकीला शिंदे सेनेचे मंत्री आमदार उपस्थित नव्हते, तर बैठकीचं आम्हाला निमंत्रणच नव्हतं असा आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला. आमदार सुहास कांदेंनी नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची शाळाच घेतली. नाशिकमधल्या बैठकीत कांदेंनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरत 14 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी आभार सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी जास्तीत जास्त संख्येनं शिवसैनिक आणा असा दमच कांदेंनी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना दिला. जरांगे माझे चांगले मित्र आहेत, त्यांना मी विनंती करतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर बोलताना आपण थोडा संयम ठेवून बोललं पाहिजे असा सल्ला मंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटलांना दिला. बातमी आता अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्याची. गेल्या 10 वर्षांपासून दिल्लीत लोकसभा आणि विधानसभेत भोपळाही न फोडू शकलेल्या काँग्रेसची लोकसभेत भाजप नेते अनुराग ठाकूरांनी खिल्ली उडवली. काय म्हटलं अनुराग ठाकूर यांनी पाहूया. राहुल जी, जीरो चेक कर लीजिए. सन 2014 के लोकसभा चुनाव दिल्ली की जनता ने कांग्रेस को कितनी सीटें दी? 2015 के विधानसभा में कांग्रेस को कितनी सीटें दी? 2019 के लोकसभा में कितनी सीटें दी? 2020 के विधानसभा में कितनी सीटें दी? 2024 के लोकसभा में कितनी सीटें दी? 2025 के विधानसभा में कितनी सीटें दी? अगर ये जीरो का रिकॉर्ड बनाने का काम किसी ने किया है तो राहुल जी के नेतृत्व में कांग्रेस पार्टी ने किया है. आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही समावेश होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमात बदल केला जाणार आहे. एकनाथ शिंदेंचा या समितीत समावेश करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत नियमांमध्ये बदल करण्यास मंजुरी दिली जाणार आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईक यांची एसीबी कडून चौकशी झालेली आहे. रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात चौकशी झाली. यावेळी चौकशीला सहकार्य करणार असल्याचं वैभव नाईक यांनी सांगितलेलं आहे. नाईक स्टोन इंडस्ट्रीजचं उत्पन्न, खर्च आणि मालमत्ता संदर्भात एसीबी चौकशी करण्यात आली. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्यसभेमध्ये आज तालिका अध्यक्षांच्या भूमिकेत पाहायला मिळाल्या. यावेळी सुनेत्रा पवार यांनी ही भूमिका बजावत असताना नियमावर बोट ठेवमध्ये राष्ट्रवादीचेच खासदार प्रफुल्ल पटेल यांना वेळेची आठवण करून दिली आणि खाली बसण्याची सूचना देखील केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र येणार आहेत. शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा सन्मान केला जाणार आहे. एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार दिल्ली जाहीर झालेला आहे आणि दिल्लीत हा कार्यक्रम होणार आहे. 5 लाख रुपये, मानपत्र, सन्मान चिन्ह आणि शिंदेशाही पगडी असं पुरस्काराचं स्वरूप आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या राहुल सोलापूरकरांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. सोलापूरकरांनी बाबासाहेबांच्या ब्राह्मण असण्याबाबत संदर्भ पुरावे आयोगापुढे सादर करावेत, अन्यथा पुढील कारवाईला सामोरं जावं असा इशाराच राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने दिला आहे. राहुल सोलापूरकर हे जिहादी लोकांच्या संपर्कात आले, त्यामुळे ते असं वक्तव्य करत असतील अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केली. तिने या जिहादी लोकांपासून सावध राहावं आणि इथून पुढे बोलताना संयम राखावा असा सल्लाही जगताप यांनी दिला आहे. परळीतील शिरसाळामध्ये 2 गटात झालेल्या हाणामारीमध्ये बुलेट गाडी पेटवण्यात आली. विशाल आरगडे आणि मधुकर घडवे यांनी चिकन शॉपवाला सैफ सलीम कुरेशीला व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यावे अशी मागणी केली होती, धमकी दिली होती. त्यानंतर वाद झाला आणि त्यानंतर 2 गटात हाणामारी झाली. दरम्यान शेजारीच उभी असलेली बुलेट पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आली. या प्रकरणी आता परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळासमोर फळ विकणाऱ्या गाड्यांना हटवण्यात आलंय. मात्र फळ विक्रेत्यांनी रहदारी असलेल्या जालना रोडवर प्रचंड राडा घातला. या प्रकरणात 18 लोकांवर आता महापालिकेने गुन्हे दाखल केले.
जेलमधून जामिनावर बाहेर आलेल्या प्रफुल्ल उर्फ गुड्या गणेश कसबेच्या साथीदारांनी येरवडा बाजार समिती परिसरामध्ये दुचाकीवरून रॅली काढली आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या रॅलीचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी आता प्रफुल्ल उर्फ गुड्या गणेश कसबे आणि त्याच्या सगळ्या साथीदारांची त्याच परिसरातून धिंड काढली. पुण्याचा गुंड निलेश घायवळच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतोय. एका लग्न समारंभातला हा व्हिडिओ आहे. पुणे पोलिसांनी असे व्हिडिओ पसरू नका असं सांगून देखील आदेशाला या भाई लोकांच्या कार्यकर्त्यांकडून केराची टोपली दाखवली जाते हे वास्तव आहे. टॉप 50 नंतर पुढची बातमी आता अभिनेत्री ममता कुलकर्णीबाबत. ममतानं अवघ्या 17 दिवसात महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिलाय. पण ममतानं राजीनामा का दिला? महामंडलेश्वर पदासाठी ममतानं किती पैसे दिले होते? राजीनाम्यानंतर ममता पुन्हा बॉलिवूडमध्ये परतणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या स्पेशल रिपोर्टमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. महामंडलेश्वर ममताचा राजीनामा. महामंडलेश्वर पदासाठी 2 लाख दिल्याचा दावा. ममता पुन्हा बॉलिवूडमध्ये परतणार. मैं महामंडलेश्वर यमाई ममता नंदगिरी मैं इस पोस्ट से मैं इस्तीफा दे रही हूं. 17 दिवसांपूर्वी यमाई ममता नंदगिरी बनलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णीनं किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिलाय. ममतानं महामंडलेश्वर पदाची दीक्षा घेतल्यापासूनच ती वादात अडकली होती आणि याच वादामुळे ममतानं यू-टर्नचा निर्णय घेतलाय. मैं महामंडलेश्वर यमाई ममता नंदगिरी मैं इस पोस्ट से मैं इस्तीफा दे रही हूं. आज किन्नर अखाड़े या दोनों अखाड़ों में बीच में जो मुझे लेके महामंडलेश्वर की उपाधि घोषित करने के बीच में जो प्रॉब्लम्स हो रही है. जब मुझे 2 लाख मांगे गए थे, मेरे सामने 3-4 महामंडलेश्वर थे, मेरे सामने 3-4 जगत गुरु थे उसी रूम के अंदर, और मैंने कहा मेरे पास 2 लाख नहीं. तब जाके वहां पे जो बैठी हुई जय अंबागिरी महामंडलेश्वर है, उन्होंने उनके जेब से 2 लाख देके लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को दिया था. ममता कुलकर्णी आणि वाद हे समीकरण ठरलेलंच. त्यातच ममतानं बॉलिवूडमधून एक्झिट घेत 17 दिवसांपूर्वी महाकुंभमेळ्यात महामंडलेश्वर पदाची दीक्षा घेतली होती. मात्र त्यानंतर अनेक साधू संतांनी ममताच्या महामंडलेश्वर पदावर आक्षेप घेतला. एवढंच नाही तर किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषीदास यांनी ममताची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची काय कारणं आहेत पाहूयात. ममताचा डी गँग सोबत संबंध असल्याचा आरोप. ड्रग्ज प्रकरणामध्ये ममताचं आलेलं नाव. परंपरांचं पालन न करता वैराग्याच्या दीक्षाऐवजी महामंडलेश्वर पदाची दीक्षा घेतल्याने वाद. ममताला देण्यात आलेलं पद सनातन धर्माच्या विरोधात असल्याचा आक्षेप. 90च्या दशकात आपल्या मादक अदांनी बॉलिवूड गाजवणाऱ्या ममता कुलकर्णीनं काम, क्रोध, लोभ, मत्सर सोडून साध्वी होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता वादानंतर तिनं महामंडलेश्वर पदाचा त्याग करत राजीनामा दिलाय. मात्र आता राजीनाम्यानंतरही ममता आयुष्यभर साध्वी बनून राहणार की पुन्हा बॉलिवूडमध्ये परतून आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणार याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.